वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण आपल्या चॅनलवरील महाटेट पेपर नंबर 5 लगातार 200 प्रश्नांचा धावता आढावा बघणार आहोत। तर चॅनलसोबत राहण्याकरता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आपल्या चॅनलवरील जे काही व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज शेअर करा। तर चला, घनमुळात 512, तर याचा आन्सर आहे 8। क्वेश्चन नंबर 2, आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वन टू फिल इन द ब्लँक। इंग्लिशवरील प्रश्न आहे। तर प्रश्न पाहू। अ पोलिसमॅन फिल इन द ब्लँक द थेफ्ट। आन्सर नंबर ए, कॉट। कॉट म्हणजे पकडणे। पोलिसमॅनने चोराला पकडले। क्वेश्चन नंबर 3, जर 573 बरोबर 684 आणि 861 इज इक्वल 972, तर 478 म्हणजेच किती? आन्सर नंबर सी, 367। अशा प्रकारचे प्रश्न ते लॉजिकली आहेत। तर ते लॉजिकली आन्सर किंवा ते फिलअप करून आपल्याला ते शोधायचे असतात। क्वेश्चन नंबर 4, दिलेल्या चारापैकी वेगळी असंबंध असणारी आकृती शोधून काढा। आता या आकृत्यामध्ये असंबंध असणारी आकृती कोणती आहे, तर ते आपल्याला पाहायची आहे। तर याच्यामध्ये सी नंबरची आकृती जी आहे ती असंबंध दर्शवणारी आहे। तर क्वेश्चन नंबर 5, सूचना। हे प्रश्न खालील माहितीवर आधारित आहेत। 5 मुले ए, बी, सी, डी आणि ई हे रांग 1 मध्ये उत्तर दिशेकडे तोंड करून बसलेली आहेत आणि 5 मुले पी, क्यू, आर, एस आणि टी रांग 2 मध्ये दक्षिण दिशेकडे तोंड करून बसलेल्या आहेत। ते त्याच क्रमाने असतील असे नाही। रांग 1 मधील प्रत्येक मुलगा रांग 2 च्या बरोबर एका मुलीसमोर आहे त्याच्याबद्दल खालील माहिती दिलेली आहे। ए आणि त्या मुलीच्या दरम्यान फक्त 2 लोक बसतात, जो क्यूच्या समोर आहे जो कोणत्याही शेवटाला बसलेला नाही। सी हा बी च्या तात्काळ डाव्या बाजूला आहे, परंतु ते दोघे ई च्या समीप नाहीत। पी च्या मुलाच्या समोर आहे, जो डी च्या तात्काळ उजवीकडे आहे। डी हा क्यूच्या समोर बसलेला नाही। आर च्या मुलीच्या डाव्या बाजूला आहे, जी डी च्या समोर आहे। सी हा डी चा समोर नाही। डी चा शेजारी कोण? अशा प्रकारचे प्रश्न हे जे आहेत हे सिटिंग अरेंजमेंटशी वरील प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात। तर डी च्या शेजारी कोण? व्यवस्थितरित्या तुम्ही जर मांडणी केली तर तुम्हाला याचा आन्सर मिळू शकते। अशा प्रकारचे प्रश्न हे 5 प्रश्न येतात 5 गुणांकरिता। तर आन्सर पाहू आपण डायरेक्टली, धावता आढावा असल्यामुळे आपण आन्सर बघत असतो। आन्सर नंबर बी आणि ई। क्वेश्चन नंबर 6, सूचना। अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खाली दिलेली पी, क्यू, आर, एस आणि टी ही 5 वाक्ये योग्य अनुक्रमाने पुनर्रचना करा। त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तर द्या। पी, बाळकृष्ण मूठभर धान्य पकडले आणि दरवाजाकडे पळाला, परंतु सर्व धान्य खाली सांडले। क्यू, लवकरच तिला जाणवले की तिचे फळांच्या टोपली रत्न आणि सोन्याने भरलेली आहे। आर, कृष्णाला काही फळे हवी होती। त्याने त्या स्त्रीकडे फळे मागितली, परंतु तिने त्या बदल्यात मोबदला मागितला। ते पाहून फळविक्रेती स्त्री श्रीकृष्णाकडे मोहित झाली आणि त्याच्या मुठीत जे काय असेल त्या बदल्यात सर्व फळे त्याला दिली। टी, एके दिवशी फळ विक्रेती स्त्री कृष्णाच्या घराजवळून निघाली होती। पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य तिसरे असेल? डायरेक्टली आन्सर पाहूयात आपण। तर खालीलपैकी तिसरं जे आन्सर आहे ते पी नंबरचं आहे। तर पी, बाळकृष्ण मूठभर धान्य पकडले आणि दरवाजाकडे पळाला, परंतु सर्व धान्य खाली सांडले। क्वेश्चन नंबर 7, 2x² + 11x + 14 इज इक्वल 0 या वर्ग समीकरणाची मुळे आहेत। आता वर्ग समीकरणाची मुळे जर म्हटलं तर 14 दुनी 28, तर 28 हा गुणाकार यायला पाहिजे आणि 11 ही काय यायला पाहिजे? बेरीज यायला पाहिजे। तर तशा प्रकारे आपल्याला मुळे काढता येणार आहेत। तर आन्सर आहेत 7 - 2 ही मुळे आहेत। क्वेश्चन नंबर 8, केळे, सफरचंद, खजूर, अंजीर, मनुका आणि जर्दाळू इत्यादी फळे आहेत। कोणती फळे आहेत? आन्सर नंबर ए, कार्बोहायड्रेट्स। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स पाहायला मिळते। क्वेश्चन नंबर 9, शकविने या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर आन्सर नंबर बी, प्रामाणिकपणे। क्वेश्चन नंबर 10, दिलेली अदलाबदल चिन्हे भागेला
आणि गुणेला तसेच आकडे 6 आणि 8 तसेच 6 गुणेला 8 भागेला 2 चे मूल्य किती? ॲन्सर नंबर सी 1.5. क्वेश्चन नंबर 11 सरळ रूप द्या. तर याच्यामध्ये बेरीज आहे, हे बेरीज तुम्हाला करून घ्यायची आहे व्यवस्थितरित्या आणि त्याचं सरळ रूप त्याला द्यायचं आहे. ॲन्सर नंबर ए 20, 10, 99, 98. क्वेश्चन नंबर 12 दोन संख्या 3/4 गुणोत्तरात आहेत, त्याचा लसावी आणि मसावीचा गुणाकार 300 आहे, संख्यांची बेरीज आहे. ॲन्सर नंबर ए 35. क्वेश्चन नंबर 13 खालीलपैकी कोणते वनस्पतीच्या संवर्धनाच्या इन सिटू पद्धतीने स्थान नाही? ॲन्सर नंबर बी बॉटॅनिकल गार्डन. क्वेश्चन नंबर 14 पुढील म्हण पूर्ण करा. आयत्या बिळात नागोबा. क्वेश्चन नंबर 15 समजा तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करत आहात, अचानक आपण आपल्या जुन्या विद्यार्थ्याला ओळखाल जो तुम्हाला ओळखण्याचा कोणताही इशारा न देता तिथून निघतो. अशा स्थितीत आपण काय विचार कराल? ॲन्सर नंबर डी आपण आपल्या विद्यार्थ्याशी संबंधित आणखी सुधारणा करण्यासाठी आत्मनिरीक्षण कराल. क्वेश्चन नंबर 16 पुढील जोडशब्द पूर्ण करा. उलट सुलट. क्वेश्चन नंबर 17 मुख्य स्मृती यासोबत सहजासहजी काम करते. ॲन्सर नंबर सी CPU. क्वेश्चन नंबर 18 मेंडसले रिकामी जागा करता प्रसिद्ध आहे. ॲन्सर नंबर ए लंडनमधील मानसिक रुग्णालय. क्वेश्चन नंबर 19 खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर शब्द संख्या निवडा. बॉल गोलाकार, तर ॲन्सर नंबर सी शंकू शंकूच्या आकाराचे. क्वेश्चन नंबर 20 दिलेल्या पर्यायामधून श्रेणी पूर्ण करणारी योग्य आकृती निवडा. तर श्रेणी पूर्ण करणारी योग्य आकृती आपल्याला निवडायची आहे, तर ॲन्सर नंबर सी नंबरची ही श्रेणी पूर्ण करणारी योग्य आकृती आहे. क्वेश्चन नंबर 21 महात्मा गांधीजी चे अहिंसा आणि हिटलरचे नाझिम्स याचे उदाहरण आहे. ॲन्सर नंबर सी मुख्य गुण कार्डिनल ट्रेट्स. क्वेश्चन नंबर 22 इंग्लिशवरील प्रश्न आहे. अ सेंटेन्स विथ ॲन अंडरलाईन वर्ड इज गिवन बिलो. फाइंड द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. ॲन्सर नंबर ए डिलेट, ॲक्सेलरेट आणि डिलेट. क्वेश्चन नंबर 23 हिरे ग्रॅफाइटपेक्षा कठोर आहे कारण. ॲन्सर नंबर सी स्फटिकमय संरचनेचा फरक आहे. 24 50 स्टार इज इक्वल स्टार सेट 12.1/2 स्टारचे मूल्य किती? ॲन्सर नंबर डी 25. क्वेश्चन नंबर 25 दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते बाहेर काढा. मांजरे, आंघोळ, घुबडे, बुल. ॲन्सर नंबर डी बुल. क्वेश्चन नंबर 26 जर बॅगेला जेवणाचा डबा म्हटले, जेवणाच्या डब्याला पर्स म्हटले, पर्सला कपाट म्हटले, कपाटाला ड्रॉवर म्हटले, ड्रॉवरला रॅक म्हटले आणि रॅकला टेबल म्हटले, तर आपण पैसे ठेवण्यासाठी काय वापरू? ॲन्सर नंबर डी कपाट. क्वेश्चन नंबर 27 डेसिबल एक आहे, तर आवाज तीव्रतेचे एकक. क्वेश्चन नंबर 28 एका मुलाकडे बोट दाखवून मीना म्हणते हा माझ्या वडिलांच्या वडिलांचा एकुलता मुलगा आहे, मग त्या मुलाचे मीनाशी नाते काय? ॲन्सर नंबर डी यापैकी एकही नाही. क्वेश्चन नंबर 29 सामाजिक संवादातील कमजोरी, सामाजिक संवाद आणि सामाजिक कल्पकता रिकामी जागा यात दिसून येते. ॲन्सर नंबर बी एस्पर्जर्सचे संलक्षण, एस्पर्जर्स सिंड्रोम. क्वेश्चन नंबर 30 व्यक्तिमत्वाच्या अंधाऱ्या नकोशा वाटणाऱ्या व अधीम बाजूचे प्रतिनिधित्व करणारे अधीम रूप. ॲन्सर नंबर बी सावली. क्वेश्चन नंबर 31 एका व्यक्तीचे वय हे त्याच्या मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. 20 वर्षापूर्वी ती व्यक्ती त्याच्या मुलापेक्षा 12 पट मोठी होती. वडिलाचे वर्तमान वय काय आहे वर्षामध्ये? ॲन्सर नंबर सी 44. क्वेश्चन नंबर 32 आता हे जो सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आहे तो आपण वाचलेला आहे. याचा प्रश्न आपण बघू. याच्या कोण समोर आहे? याच्या समोर ॲन्सर नंबर सी डी आहे. क्वेश्चन नंबर 33 खालील प्रश्नात 3 घटक आहेत ज्याच्या परस्परांशी विशिष्ट संबंध आहे. समान संबंध वर्तुळाच्या संचांनी दर्शवलेला आहे. प्रत्येक वर्तुळ त्याचा आकार कितीही असला तरी एका घटकाचे प्रतिनिधित्व करते. योग्य वर्तुळाच्या संचाशी खालील घटकाच्या जोड्या लावा. पोलीस, डॉक्टर, महिला. आता पोलीस, डॉक्टर, महिला जर म्हटलं तिथं पोलीस आणि डॉक्टर पण येऊ शकतो, तर ॲन्सर नंबर डी ई. क्वेश्चन नंबर 34
कोणती संख्या तिन्ही आकृतीमध्ये उपस्थित आहे? तर कोणती संख्या तिन्ही आकृतीमध्ये उपस्थित आहे? तर त्याच्यामध्ये 3 ही संख्या तिन्ही आकृतीमध्ये उपस्थित आहे. 35 मन मोठे करणे या प्रचाराचा अर्थ काय? आन्सर नंबर सी उदारपणा दाखवणे. 36 खालीलपैकी कोणते आयन कठीण पाण्याचे प्रमुख घटक आहेत? आन्सर नंबर ए मॅग्नेशियम कार्बोनेट. क्वेश्चन नंबर 37 अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खाली दिलेली PQRST आणि ही 5 वाक्य योग्य अनुक्रमाने पुनर्रचना करा. त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तर द्या. पी हे तर आपण पाहिलेलं आहे, म्हणजे योग्य क्रमानुसार आपल्याला लावायचं आहे. तर पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य 5वे असेल? तर 5वं वाक्य आहे Q नंबरचं. तर ते वाचून घेऊयात. लवकरच तिला जाणवले की तिची फळाची टोपली रत्न आणि सोन्याने भरलेली आहे. आन्सर नंबर क्वेश्चन नंबर 38 समजा तुम्ही महत्त्वाकांक्षी शिक्षक आहात. आपण वर्गाच्या शिक्षणासाठी उच्च आदर्श राखलेले आहात, परंतु तुमची मेहनत व्यर्थ ठरली आहे कारण विद्यार्थी परिणाम समाधानकारक नाही आहे. या समस्येचे कारण आहे. आन्सर नंबर सी विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक मतभेद. क्वेश्चन नंबर 39 खालीलपैकी कोणता धातू विद्युत चुंबक म्हणून वापरले जाऊ शकत नाही? आन्सर नंबर बी तांबे. क्वेश्चन नंबर 40 खालील प्रश्न दिलेल्या शब्दावर आधारित आहेत. हेल, व्हॅल्युएबल, वेफी, प्लेथॉरिक, स्टोरी. जर दिलेल्या शब्दामध्ये स्वरांना मागील अक्षराने बदलले तर व्यंजनाची जागा त्याच्या पुढच्या अक्षराने बदलली तर किती शब्दामध्ये किमान एक स्वर असेल? तर आन्सर पाहू आपण डायरेक्टली. आन्सर नंबर सी 3 शब्दामध्ये. क्वेश्चन नंबर 41 अ सेंटेन्स विथ ॲन अंडरलाइन्ड वर्ड इज गिवन बिलो. फाइंड द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग to the underlined word. Shalini revealed her benevolent side when she offered to help Cynthia with her homework. Answer number A generous. Question number 42 सामान्य बुद्धी क्षमतेची समूह चाचणी यांच्याद्वारे सांगितली गेली. आन्सर नंबर ए यस जलोटा. क्वेश्चन नंबर 43 संतुलनाच्या संकल्पनेमध्ये POX तर X म्हणजे? आन्सर नंबर ए मनोवृत्ती पदार्थ, ॲटिट्यूड, ऑब्जेक्ट. क्वेश्चन नंबर 44 ABCD नावाच्या 4 आकृत्या दिल्या आहेत. त्यापैकी 3 आकृत्या एका श्रेणीत आहेत किंवा त्याच्यात या ना त्या प्रकारे साम्य आहे. वेगळे असंबंध असणारी आकृती निवडा. आन्सर नंबर डी ही जे आकृती आहे ही वेगळे असंबंध दर्शवणारी आकृती आहे. क्वेश्चन नंबर 45 AP 5, 9, 13, 17 च्या कोणत्या अनुक्रमाचे पद 81 आहे? आन्सर नंबर डी 20. क्वेश्चन नंबर 46 9 आणि 12चे तृतीय गुणोत्तर आहे. आन्सर नंबर सी 16. क्वेश्चन नंबर 47 खालील प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अंदाजे मूल्य यायला हवे? तुम्ही अचूक मूल्य काढण्याचे अपेक्षित नाही. तर याच्यामध्ये वर्गमुळात 36, 97 म्हणजे ॲप्रॉक्सिमेशन व्हॅल्यू काढायची आहे तुम्हाला. अंदाजे मूल्य अधिक 0.15 गुणेला 78 वाढ. आन्सर नंबर ए 72 म्हणजे 36, 97चा तुम्हाला वर्गमूळ काढून घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 48 निर्देश मालिका पूर्ण करा. EHKNQ व्हॉट WZ याच्यामध्ये तुम्हाला ABCD M पर्यंत नंतर N पासनं झटपर्यंत लिहायचे आणि त्याला नंबरिंग करायचे आणि तुम्हाला ही मालिका पूर्ण करता येईल सहजच. आन्सर नंबर ए T. क्वेश्चन नंबर 49 सूचना. या प्रश्नामध्ये पर्याय ए आणि बी यांच्या सहित 2 विधाने दिलेली आहेत. जरी सामान्यपणे माहिती असलेल्या तथ्यांबरोबर जुळत नसले तरी खालील विधाने बरोबर आहेत असे समजून तुमचे योग्य उत्तर लिहा. सर्व Q आहेत, सर्व Q हे R आहेत म्हणून A सर्व P R आहेत, B सर्व R T आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे आन्सर नंबर ए जर केवळ पर्याय ए असल्यास. क्वेश्चन नंबर 50 खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? आता खालीलपैकी शुद्ध वाक्य आपल्याला शोधून काढायचं आहे. तर मराठीचा क्वेश्चन आहे. आन्सर नंबर डी सभेतून उठून येण्याचा अधिकार त्याने राखून ठेवला. क्वेश्चन नंबर 51 लुईस कॅरोल यांचे एक लोकप्रिय पुस्तक आहे. आन्सर नंबर ए ॲलिस इन वंडरलँड. क्वेश्चन नंबर 52 विद्यार्थ्यांमध्ये वर्गात पहिल्या बाकड्या बसण्यासाठी स्पर्धा असते. या समस्येवर मात करण्यासाठी आपण बसण्याच्या व्यवस्था करणार आहात. विद्यार्थ्यांना जागा वाटपाचा तर्क काय असेल?
ॲन्सर नंबर ए विद्यार्थ्याचे वय आणि उंची. क्वेश्चन नंबर 53 विधान. गेल्या काही महिन्यांमध्ये सागरी किनारपट्टीतील अनेक लोक श्वसन रोगाने ग्रस्त झालेले आहेत. तर कृतीचा कोर्स आहे, याच्यामध्ये काही रिझर्शन किंवा ॲसर्शन आहे ते आपल्याला पाहायचं आहे. प्रभावित व्यक्तींना वैद्यकीय मदत देण्यासाठी शासनाने त्वरित आरोग्य व्यावसायिकांची एक टीम ताबडतोब पाठवावी. अशा रुग्णांना ग्रस्त असलेले लोक विशेष वार्डमध्ये ठेवले पाहिजेत आणि योग्य औषध घेतल्या पाहिजेत. ॲन्सर नंबर सी एकतर 1 किंवा 2 अनुसरण आहे. क्वेश्चन नंबर 54 एका घनाकृतीच्या 3 अवस्था दाखवल्या आहेत, त्यावर अवलंबून हे शोधून काढा की दिलेल्या घनाकृतीमध्ये 6 या अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल. तर 6 या अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल, तर ॲन्सर नंबर ए 3. क्वेश्चन नंबर 55 भारताचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री कोण? हे 2017च्यात आता वेगळे असतील. ॲन्सर नंबर सी मुख्तार अब्बास नक्वी. क्वेश्चन नंबर 56 शिक्षकांना वर्गाचा नेता असे म्हणतात, या टोपण नावाने समर्थन हे आहे. ॲन्सर नंबर डी एखाद्या विशिष्ट विषय संकल्पना कलाबद्दल विद्यार्थ्यांच्या मानसिकतेला आकार देण्याची त्यांची शक्ती असल्यामुळे. क्वेश्चन नंबर 57 केरळची सायलेंट दरी. ॲन्सर नंबर डी वनस्पती आणि प्राण्यांच्या दुर्मिळ प्रजाती तिथं आढळतात. क्वेश्चन नंबर 58 प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य ठरणारी आकृती अंकांनी दर्शवलेल्या 4 आकृतीमधून शोधून काढा. आता 4 आकृत्या दिलेल्या आहेत, त्याच्यामधून शोधून काढायचे आहे. तर ॲन्सर नंबर डी हे योग्य असणार आहे. क्वेश्चन नंबर 59 गुणाकार करा. 56 74 गुणिले 352. ॲन्सर नंबर डी 199 72 48. क्वेश्चन नंबर 60 मूल कोणत्या टप्प्यात आत्मकेंद्रित दिसतं? ॲन्सर नंबर ए सुरुवातीचे बालपण. क्वेश्चन नंबर 61 भारताचे राष्ट्रगीत यांनी लिहिले. ॲन्सर नंबर ए बंकिमचंद्र चॅटर्जी चट्टोपाध्याय इथं लिहिलेला. क्वेश्चन नंबर 62 एखादे मूल आपल्या उदरनिर्वाहासाठी अर्धवेळ नोकरी करत आहे, ज्यामुळे तो काही वर्ग चुकवण्यास भाग पडला, त्या विद्यार्थ्याला आपण काय सल्ला द्याल? ॲन्सर नंबर डी वरीलपैकी काहीही सल्ला देणारा नाही. क्वेश्चन नंबर 63 फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल. आता इथं करेक्ट आर्टिकल आपल्याला घ्यायचं आहे. सी प्लेज व्हायोलिन विथ ग्रेट एक्सप्रेशन. ॲन्सर नंबर डेफिनेट आर्टिकल ए द. सी प्लेज द व्हायोलिन विथ ग्रेट एक्सप्रेशन. क्वेश्चन नंबर 64 मार्क झुकरबर्ग हे रिकाम्या जागाचे संस्थापक आहेत. ॲन्सर नंबर सी फेसबुक. क्वेश्चन नंबर 65 दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते बाहेर काढा. ॲन्सर नंबर डी तर वेगळे ते बाहेर याच्यामध्ये EECRALS. क्वेश्चन नंबर 66 जर एखाद्या विद्यार्थ्याने आपल्या काळात बेशुद्ध होतो तर तुम्ही काय करा? ॲन्सर नंबर बी विद्यार्थ्याला प्राथमिक उपचार देऊन शाळेच्या डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन नंबर 67 निर्देश खाली दिलेल्या अक्षराच्या क्रमात काही अक्षरे गहाळ केली आहेत, ते त्या क्रमाने खालील दिलेल्या पर्यायापैकी एक आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला हे सिरीज मोजायचे आणि ते 1 2 3 गट असे पाडायचे आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला फिलअप करून घ्यायचं आहे. ॲन्सर नंबर डी ACBCAB. क्वेश्चन नंबर 68 विषण्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ॲन्सर नंबर डी प्रसन्न. क्वेश्चन नंबर 69 ओड मेनिया मध्ये खालीलपैकी एक वगळता सर्व आढळते. ॲन्सर नंबर बी विनोद. क्वेश्चन नंबर 70 पुढील संख्याची सरासरी काय असेल? 67 21 23. ॲन्सर नंबर डी 37. क्वेश्चन नंबर 71 आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. तर इनडायरेक्ट स्पीच आपल्याला शोधायचं आहे. दे सेड वी वेअर एन्जॉईंग द वेदर. तर ॲन्सर नंबर डी येणार आहे दे सेड दॅट. मग दे सेड दॅट विधानार्थी वाक्य आहे. वाक्य आहे. तर दे सेड दॅट वीचा दे होणार आहे, वेअरचा हॅड बीन एन्जॉईंग द वेदर. क्वेश्चन नंबर 72 25 raised to 6251 plus 36 raised to 528 plus 73 raised to 54 पदावलीमधील एकक स्थानचा अंक. ॲन्सर नंबर डी 0. क्वेश्चन नंबर 73 खालील प्रत्येक प्रश्नात 3 विधाने दिली आहेत, ज्याच्यानंतर 4 निष्कर्ष आहेत, ज्यांना 1 2 आणि 3 असे अंकित केलेले आहे.
सर्वसामान्यपणे ज्ञात असलेल्या तथ्यांशी विसंगती असली तरीही हे सत्य असल्याचे तात्पुरते मानून सामान्यतः ज्ञात असलेल्या तथ्याकडे दुर्लक्ष करून दिलेल्या निष्कर्षापैकी कोणती तर्कशुद्धपणे विधानांचे अनुसरण करतात ते ठरवा. विधाना सर्व चाब्या चटया आहेत. काही चटया उंदीर असतात. सर्व उंदरी मांजरी असतात. निष्कर्ष काही चाब्या मांजरी असतात. काही चटया मांजरी असतात. काही उंदीर चादरा असतात. डायरेक्ट ॲन्सर पाहू आपण. ॲन्सर नंबर केवळ निष्कर्ष एक निघत असल्यास 74. निर्देश दिलेल्या अंक मालिकेतील चुकीची संज्ञा शोधा. 48, 24, 72, 34, 108, 54. ॲन्सर नंबर बी 34. क्वेश्चन नंबर 75 इंग्लिशमधला. आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो इज अ लेटर रिटर्न बाय यू. हा जो पॅसिव्ह वॉइस आहे, हा पॅसिव्ह वॉइस आपल्याला सहाय्यकारी क्रियापदाचा दिलेला आहे, म्हणून आपल्याला याचा ॲक्टिव्ह वॉइस करायचा आहे. मग ॲक्टिव्ह वॉइस काय होणार आहे? ॲन्सर नंबर डी. डू यू राईट अ लेटर. डू यू राईट अ लेटर. क्वेश्चन नंबर 76. A sentence with an underlined idiomatic expression is given. What is the meaning of the idiomatic expression flogging a dead house in the sentence given below? He keeps trying to get it published, but I think he is flogging a dead horse. Answer number A. To waste effort on something when there is no chance of succeeding. म्हणजे आता तुम्ही समजून घेऊ शकता. म्हणजे वेस्ट म्हणजे व्यर्थ गमावणे. तुम्ही जे काही प्रयत्न करता ते सक्सेस होण्याकरिता तुम्ही व्यर्थ प्रयत्न गमावता आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची संधी मिळत नाही सक्सेस होण्याकरिता. क्वेश्चन नंबर 77. अनुक्रमे 100 मीटर आणि 80 मीटर लांबी असलेल्या दोन ट्रेन्स रेल्वेच्या समांतर लाईन्सवर चालत आहेत. जेव्हा त्या सारख्या दिशेमध्ये धावतात तेव्हा गतिमान ट्रेन संथ ट्रेनला 18 सेकंदामध्ये पार करते, पण जेव्हा त्या आधी सारख्या गतीने विरुद्ध दिशेमध्ये धावतात तेव्हा त्या 9 सेकंदामध्ये एकमेकींना पार करतात. गतिमान ट्रेनची गती काढा. ॲन्सर नंबर ए 15 मीटर पर सेकंद. क्वेश्चन नंबर 78. अर्थपूर्ण परिच्छेद. आता आपल्याला माहीतच आहे, डायरेक्टली आपण याचा क्वेश्चन वाचू आणि ॲन्सर बघू. पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते दुसरे वाक्य असेल? तर ॲन्सर नंबर ए आर नंबरचं वाक्य जे आहे ते दुसरं आहे. कृष्णाला काही फळे हवी होती, त्याने त्या स्त्रीकडे फळे मागितली, परंतु तिने त्या बदल्यात मोबदला मागितला. क्वेश्चन नंबर 79. सूचना. खाली दिलेल्या विधान हे आणि कारण आर साठी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. विधान. वनस्पतीशास्त्र प्राणी संबंधित आहे, कारण आर प्राण्यांचा अभ्यास बॉटनी म्हणून ओळखला जातो. ॲन्सर नंबर डी. दोन्ही ए आणि आर खोटे आहेत. क्वेश्चन नंबर 80. आपण आपल्या वर्गामध्ये एक मॉनिटर निवडल्यास या निवडीमध्ये आपल्याकडून कोणत्या मापदंडाचे अनुसरण केले जाईल? ॲन्सर नंबर ए. लोकशाही मूल्याच्या निवडणूक माध्यमातून आधारावर. क्वेश्चन नंबर 81. राजेशची ही मीनाच्या वडिलाची एकुलती मुलगी आहे, मग मीनाचा पती आणि राजेश यांचे नाते काय? ॲन्सर नंबर सी. वडील. क्वेश्चन नंबर 82. 14 आठवडे 3 दिवसांना दिवसामध्ये रूपांतरित करा. ॲन्सर नंबर डी. 101 दिवस. क्वेश्चन नंबर 83. चूज द वर्ड विच इज ऑपोजिट इन मीनिंग टू द गिवन वर्ड. बायोस्टेरियस. ॲन्सर नंबर ए. पीसफुल. क्वेश्चन नंबर 84. जर पाण्यामधील घड्याळाची प्रतिमा 4:42 वेळ दर्शवते असेल तर खरी वेळ काय आहे? ॲन्सर नंबर ए. 1:48. क्वेश्चन नंबर 85. 20 पक्ष्याच्या रांगेत पोपट उजवीकडून 6व्या स्थानावर आहे आणि त्याच रांगेत कबूतर डावीकडून 8व्या स्थानावर आहे, तर रांगेत त्याच्यामध्ये किती पक्षी आहेत? ॲन्सर नंबर सी. 6 पक्षी. क्वेश्चन नंबर 86. असे म्हटले जाते की शिक्षकाने त्याच्या आदर्श वर्तनाने एक उदाहरण मांडले पाहिजे, कारण ॲन्सर नंबर बी. ते मुलांचा नैतिक पाया मजबूत करतात. क्वेश्चन नंबर 87. घाटा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ॲन्सर नंबर बी. तोटा. क्वेश्चन नंबर 88. यापैकी कोणती आकृती मुले, मुली आणि विद्यार्थी यांच्या दरम्यानचे सर्वोत्तम नाते दर्शवते? तर ॲन्सर नंबर डी. क्वेश्चन नंबर 89. आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली वन स्पेल करेक्टली. म्हणजे याच्यामध्ये करेक्ट स्पेलिंग आपल्याला शोधायचं आहे. त्याचा ॲन्सर नंबर आहे सिमेट्री. हे करेक्ट स्पेलिंग आहे. CEMETRY. करेक्टली स्पेल. क्वेश्चन नंबर 90. खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर शब्द संख्या निवडा.
लेखक पुस्तक. डी रचनाकार गीत. क्वेश्चन नंबर 91 पौगंडावस्था ॲडोलसेन्स हा शब्द या लॅटिन शब्दावरून आला आहे. ॲन्सर नंबर डी ॲडोलसेन्स किंवा ॲडोलसेअर. क्वेश्चन नंबर 92 मजकूर ओळीच्या सुरुवातीला जाण्यासाठी डाबा. ॲन्सर नंबर ए होम. क्वेश्चन नंबर 93 दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते बाहेर काढा. ॲन्सर नंबर डी शिल्पकार. क्वेश्चन नंबर 94 खालील दिलेल्या प्रश्नामध्ये काही विधाने आणि काही निष्कर्ष आहेत. सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा ते वेगळे असतील तर दिलेली विधाने तुम्हाला सत्य मानावी लागतील आणि त्यानंतर दिलेल्या विधानाचे अनुकरण दिलेल्यापैकी कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या करतो ते ठरवा. विधान पाहायचं आपल्याला एसपेक्षा बरोबर मोठा एल, एलपेक्षा बरोबर मोठा आय, आय बरोबर पी, पी मोठा ईपेक्षा आणि ई मोठा आरपेक्षा. तर निष्कर्ष एल मोठा आरपेक्षा, तर एल मोठा आरपेक्षा जर आपल्याला व्यवस्थितरित्या ते लावून घ्यायचं आहे. तर पी मोठा आरपेक्षा, तर डायरेक्ट आपण ॲन्सर पाहूयात. तर ॲन्सर फक्त निष्कर्ष 2 हा खरा ठरणार आहे. तर आपल्याला माहीत आहे पी कुठे आहे, आरच्या पुढे आहे, तर मग बरोबर पी हा आरपेक्षा मोठा आहे. क्वेश्चन नंबर 95 तर हे सिटिंग अरेंजमेंटवरती प्रश्न आहे. आपण हा प्रश्न वाचू डायरेक्ट आणि ॲन्सर पाहू. आरच्या उजवीकडून दुसरा कोण बसतो. ॲन्सर नंबर सी यस बसतो. क्वेश्चन नंबर 96 कोणतेही 2 विद्यार्थी एकसारखे नसतात हा लोकप्रिय म्हणीचा अर्थ आहे. ॲन्सर नंबर डी वरील सर्व विधाने बरोबर आहेत. मग बरोबर विधाने आपण सर्वच पाहूयात. विद्यार्थ्याची शारीरिक बनावट भिन्न आहे, विद्यार्थ्याची मानसिकता भिन्न आहे, विद्यार्थ्याची कौटुंबिक आणि सामाजिक स्थिती भिन्न आहे. क्वेश्चन नंबर 97 प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत ज्याच्या खाली ABC आणि D असे 4 विधान आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत आहेत. जर मी TV बघितला तर मी जेवत नाही, तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तर मी TV बघितला नाही, मी जेवत नाही, मी जेवलो नाही. मी TV बघितला, मी जेवलो नाही. तर AC आलेला आहे. तर काय होणार आहे याच्यामध्ये, मी TV बघितला, मी जेवत नाही. क्वेश्चन नंबर 98 दिलेल्या पर्यायामधून श्रेणी पूर्ण करणारी योग्य आकृती निवडा. तर आता याच्यामध्ये आपल्याला श्रेणी पूर्ण करायचे. तर 2 बाण आहेत आणि मधात चौकोन आहे, नंतर तो चौकोन लागलेला आहे, नंतर स्टार आहे, पुढे गेलेला आहे. नंतर अशा प्रकारची 5वी आकृती येणार आहे, ते A नंबरचे येणार आहे. क्वेश्चन नंबर 99 खालील प्रश्नात कागदाच्या एका तुकड्याला प्रश्नातील आकृती दाखवल्याप्रमाणे घडी घातली आहे. उत्तर दाखल पर्यायामधून अशी आकृती निवडा जी भोग पाडल्यानंतर उलगडलेल्या कागदाचे स्वरूप दाखवेल. ॲन्सर नंबर डी हे अशा प्रकारे आपल्याला दिसणार आहे राऊंड शेपमध्ये. क्वेश्चन नंबर 100 ट्रेन टू पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. ॲन्सर नंबर ए खुशवंत सिंह. क्वेश्चन नंबर 101 सूचना दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते बाहेर काढा. ॲन्सर नंबर सी 21. क्वेश्चन नंबर 102 एका घनाला रंगवून 216 लहान आणि समान घनामध्ये कापले गेले आहे. तंतोतंतपणे रंगवलेले 3 चेहरे असलेले किती लहान घन आहेत. ॲन्सर नंबर बी 8. क्वेश्चन नंबर 103 समजा एक शिक्षकाची उंची कमी आहे जे त्याचा योग्य पद्धतीने ब्लॅकबोर्ड वापरण्यात अडथळा निर्माण करते. त्यामुळे विद्यार्थी शिक्षकांनी अत्यंत चांगल्याला प्रमाणे दिलेले धडे घेत नाही. अशा परिस्थितीत आपण त्याला काय सुचविण्यास इच्छुक असणार. ॲन्सर नंबर बी विद्यार्थ्याच्या मदतीने विटा घेऊन तात्पुरते व्यासपीठ बनवण्याचा सल्ला देणार. क्वेश्चन नंबर 104 खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर समूह निवडा. BACE DACE FACE करिता येणारा ॲन्सर नंबर डी HACE. क्वेश्चन नंबर 105 खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक शोधा. ॲन्सर नंबर बी 1549. नैसर्गिक आपत्ती ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचा खोल सरोवरापासून अचानक विस्फोट होतो त्याला म्हणतात. ॲन्सर नंबर ए लिग्मिक. क्वेश्चन नंबर 107 जर तुम्हाला सामान्य विद्यार्थ्याबरोबर अंध विद्यार्थ्याला शिकवण्याची संधी मिळेल तर तुम्ही त्याला कोणत्या प्रकारे वागणूक देऊ इच्छिता. ॲन्सर नंबर बी पुढील पंक्तीतील आसन व्यवस्था करणार आणि त्याच्या शिकण्याच्या गतीनुसार त्याचं शिक्षण
घेण्याचा प्रयत्न कराल. क्वेश्चन नंबर 108 अन्न साखळीमध्ये सर्वप्रथम कोण येतात? ॲन्सर नंबर ए उत्पादक. क्वेश्चन नंबर 109 इंग्लिश मधील प्रश्न आहे. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाईन फ्रेझल वर्ब आपल्याला पाहायचे आहे. गिवन बिलो आउट ऑफ द 4 ऑप्शन चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन फ्रेझल वर्ब. द गव्हर्नमेंट मस्ट होल्ड डाऊन प्राइसेस. ॲन्सर नंबर डी कंट्रोल नियंत्रण ठेवणे. क्वेश्चन नंबर 110 गोलकोंडा किल्ला रिकाम्या जागामध्ये आहे. ॲन्सर नंबर सी हैदराबादमध्ये आहे. क्वेश्चन नंबर 111 सुंदरबनच्या जंगलाला म्हणतात. ॲन्सर नंबर बी मॅग्रोव्ह अभयारण्य मॅग्रोव्ह फॉरेस्ट. क्वेश्चन नंबर 112 सूचना प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत ज्याच्या खाली ए बी सी आणि डी असे 4 विधान आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत आहेत. ती कार्यालयात बसने किंवा रेल्वेने जाते. ती कार्यालयात रेल्वेने जात नाही. ती कार्यालयात रेल्वेने जाते. ती कार्यालयात बसने जात नाही. ती कार्यालयात बसने जाते. ॲन्सर नंबर डी ए तर काय आहे? ती कार्यालयात बसने जाते. ती कार्यालयात रेल्वेने जात नाही. क्वेश्चन नंबर 113 खाली दिलेल्या प्रश्नात एक विधान आहे ज्याचे 1 आणि 2 असे 2 निष्कर्ष त्याखाली अंकित केलेले आहेत. या आधारे सर्वात योग्य पर्याय निवडा. निवडुंगाच्या बहुतेक वनस्पतीमध्ये पानांची कमतरता असते आणि अशा प्रकारे ते कमी पाण्यात जगू शकतात. निवडुंग हे वाळवंटी प्रदेशात उपयुक्त आहे. निवडुंग हे वाळवंटी प्रदेशात उपयुक्त नाही. फक्त एक येणार आहे. केवळ निष्कर्ष क्रमांक 1 विधानाचं अनुसरण आहे. क्वेश्चन नंबर 114 खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर शब्द संख्या निवडा. 11, 38, 13. ॲन्सर नंबर बी 44. क्वेश्चन नंबर 115 समजा तुमच्या वर्गाचा बुद्धिमान मुलगा आपल्याकडून एका विशिष्ट पुस्तकासाठी विनंती करतो. या प्रकरणात तुम्ही कोणता निर्णय घ्याल? ॲन्सर नंबर सी काही कालावधीसाठी विद्यार्थ्याला ते पुस्तक देणे. क्वेश्चन नंबर 116 खालील प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काय आहे? 98 भागेला 14 गुणेला 49 वजा 294 बरोबर किती? चा वर्ग. ॲन्सर नंबर सी +-7. क्वेश्चन नंबर 117 खालील दिलेल्या पर्यायातून गहाळ अंक शोधा. आता गहाळ अंक आपल्याला शोधायचा आहे तर तिथं 36 येणार आहे. म्हणजे 9 1 9 9 2 18 9 97 9 36 9चा टेबल. क्वेश्चन नंबर 118 कुणाचाही आधार नसलेला निराधार. क्वेश्चन नंबर 119 गुंतागुंतीची नाती समजून घेणे आकस्मिक कारण आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेला म्हणतात. ॲन्सर नंबर ए अस्थिर बुद्धिमत्ता फ्लुइड इंटेलिजन्स. क्वेश्चन नंबर 120 खालील प्रत्येक प्रश्नात 2 विधाने 1 आणि 2 दिलेले आहेत. ही विधान एकतर स्वतंत्र कारण असू शकतात किंवा स्वतंत्र कारणाचे परिणाम असू शकतात. यापैकी एक विधान इतर विधानाचा परिणाम असू शकतो. दोन्ही विधाने वाचा आणि खालीलपैकी कोणत्या उत्तराचा पर्याय या दोन्ही विधानामधील संबंधाचे वर्णन करतो ते ठरवा. विधान 1 खाजगी शैक्षणिक संस्थांमार्फत आकारले जाणारे शुल्क वाढत आहे. 2 शासकीय शैक्षणिक संस्थांमध्ये नावनोंदणी वाढत आहे. ॲन्सर नंबर ए विधान 1 कारण आणि विधान 2 त्याचा परिणाम आहे. ॲन्सर नंबर क्वेश्चन नंबर 121 खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायामधून नातेसंबंध असणारी आकृती शोधा. आता नातेसंबंध असणारी आकृती कोणती असेल तर आपल्याला 3 नंबरची जी काही आकृती आहे नातेसंबंध असणारी आकृती आपल्याला पाहायला मिळते. क्वेश्चन नंबर 122 भक्कम प्रक्रियांसाठी तत्परतेने आढळते. ॲन्सर नंबर ए सामाजिक सुलभीकरण भक्कम प्रक्रियांसाठी तत्परतेने आढळते. क्वेश्चन नंबर 123 खालील आकृतीमध्ये किती आयात आहेत? तर आयात मोजायचे तर खालील आकृतीमध्ये किती आयात आहेत? 9 आयात आहेत. क्वेश्चन नंबर 124 प्रश्नासाठी सूचना खालील मालिका पूर्ण करा. KPD LOE MNF NMG. तर याच्यामध्ये गाळलेले पद आपल्याला शोधायचे आहेत. तर तुम्हाला ABCD लिहून घ्यायची आहे सरकी उलटी आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते शोधायचं आहे. ॲन्सर नंबर बी OLH. क्वेश्चन नंबर 125 दमट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ॲन्सर नंबर सी ओलसर. क्वेश्चन नंबर 126 खालील आकृतीचे प्रतिबिंब शोधून काढा. आरशातील प्रतिमा आहे. ॲन्सर नंबर आपला बी येणार आहे. तर तशा प्रकारची ही आकृती आपल्याला पाहायला मिळणार आहे. क्वेश्चन नंबर 127 सध्या किमती वाढत आहेत. खालीलपैकी कोणता आलेख ही परिस्थिती दर्शवतो? आता वाढीचा जो आलेख आहे तो आपल्याला डी किंवा डी मध्ये पाहायला मिळतो. क्वेश्चन नंबर 128 जर एक पाईप ए टाकी 20 मिनिटामध्ये भरू शकतो. जर ए पेक्षा 20% क्षमता असलेले 5 पाईप टाकी किती वेळात भरतील? ॲन्सर नंबर सी 20 मिनिट. क्वेश्चन नंबर 129 जर
एखादा विद्यार्थी आपल्या शिक्षकाशी आपली समस्या समजावून सांगू इच्छित असेल आणि तो घरी जाऊन आपल्या शिक्षकांना भेट देतो, अशा स्थितीत शिक्षकाने ॲन्सर नंबर ए उचित मदत द्यावे आणि त्याचा मनोधैर्य वाढवावे. क्वेश्चन नंबर 130, आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स विच बेस्ट एक्सप्रेस द मीनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब, बर्ड्स ऑफ अ फेदर फ्लॉक टुगेदर. ॲन्सर नंबर डी, पीपल लाईक टू स्पेंड टाईम विथ दज who are similar to them. क्वेश्चन नंबर 131, दिलेल्या पर्यायामधून ॲनालॉग्स शब्द निवडा. हरणाचे जिराफाशी नाते आहे जसे कोल्ह्याचे रिकामी जागा सोबत आहे. ॲन्सर नंबर डी, चित्यासोबत. क्वेश्चन नंबर 132, एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये मिनिट हा शब्द NMWKSO असा कुटबद्ध केला जातो असेल, REIGN साठी काय शब्द असेल? ॲन्सर नंबर डी, SIRWM. क्वेश्चन नंबर 133, उडणाऱ्या पक्षीची शेपूट म्हणून कार्य करते. ॲन्सर नंबर सी, उड्डाण करताना पक्षाला मार्गदर्शन करणारा एक भाग. क्वेश्चन नंबर 134, मुलांना आपल्या पालकापासून विभक्त होताना जास्त चिंता किंवा आणि घाबरण्याचे कारण म्हणून ओळखले जाते. ॲन्सर नंबर ए, ASD. क्वेश्चन नंबर 135, एखाद्या मुलाला चित्त एकाग्र करणे जमत नसल्यास त्याला यापासून दूर ठेवले पाहिजे. ॲन्सर नंबर ए, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ. क्वेश्चन नंबर 136, आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली वन इज नॉट स्पेल करेक्टली, फाइंड द वर्ड इज द नॉट करेक्टली स्पेल. ज्यांचं करेक्ट स्पेलिंग नाही म्हणजे चुकीचा शब्द ओळखायचा आहे. बिझनेस, BUISNESS हा चुकीचा शब्द आहे. BUSI पाहिजे, तिथं आय अगोदर आलेला. तर बरोबर कोणत्या? डिसिप्लिन, DISCIPLINE म्हणजे शिस्त. ऑफिशियल म्हणजेच कार्यालयीन. ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. क्वेश्चन नंबर 137, जर 19 जुलै 1904 रोजी मंगळवार असेल तर 16 फेब्रुवारी 2019 रोजी काय वार असेल? ॲन्सर नंबर डी, सोमवार असेल. तर सिटिंग अरेंजमेंटवरती आलेला आहे 138 नंबरचा. खालील कोणते विधान खरे आहे? तर खरं विधान आपल्याला शोधायचं आहे. तर ॲन्सर नंबर सी, RAच्या समोर बसते. क्वेश्चन नंबर 139, खाली दिलेले प्रश्न वर्णमालिकेवर आधारित आहेत. या प्रत्येक मालिकेत काही अक्षरे गहाळ आहेत. योग्य पर्याय निवडा. 5 पेक्षा अधिक अक्षरे गहाळ असल्यास मालिकेतील शेवटचे 5 अक्षरे निवडा. तर मालिका आहे. तर आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 म्हणजे 14 आहेत. तर त्याचे गट आपल्याला करून घ्यायच्यात. तर ॲन्सर नंबर सी, DEFGH. क्वेश्चन नंबर 140, त्रिवेंद्र सिंह रावत हे रिकाम जागाचे मुख्यमंत्री आहेत. ॲन्सर नंबर बी, उत्तराखंडचे. क्वेश्चन नंबर 141, तर हे सुद्धा अरेंजमेंटचं सेंटेन्स आहे, म्हणजे एखादी कथा पूर्ण करा. तर पुनर्रचना केल्याने खालीलपैकी वाक्य पहिले असेल. ॲन्सर नंबर आपला आहे ए, टी नंबरचं पहिलं येणार आहे. एके दिवशी फळ विक्रेती स्त्री कृष्णाच्या घराजवळून निघाली होती. क्वेश्चन नंबर 142, कंसात 1 वजा 1/2 कंस पूर्ण कंसात 1 वजा 1/3 कंस पूर्ण कंसात 1 वजा 1/4 कंस पूर्ण कंसात 1 वजा 1/5 अशा प्रकारची हे जे सिरीज आहे ही सिरीज आपल्याला पूर्ण करायची आहे. तर शेवटी काय येणार आहे? ॲन्सर नंबर ए, M. आज नदीकडे जाणारे सर्व रस्ते बंद आहेत. या वाक्यातील विशेषण ओळखा. तर विशेषण आहे सी, सर्व. क्वेश्चन नंबर 144, जे लाल पेक्लुआ हे रिकामी जागा या खेळाशी संबंधित आहे. ॲन्सर नंबर बी, फुटबॉल. क्वेश्चन नंबर 145, शरीराचा कोणते अवयव कधीही विश्रांती घेत नाही? ॲन्सर नंबर डी, हृदय. क्वेश्चन नंबर 146, खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते? ॲन्सर नंबर डी, ते सर्व विटीदांडूला खेळत आहेत. विटीदांडूला खेळत म्हणजे हे अशुद्ध आहे. क्वेश्चन नंबर 147, 7 गुणिले 7 गुणिले 7 अधिक 3 गुणिले 3 गुणिले 3 49 वजा 21 अधिक 9. ॲन्सर नंबर ए, 10. 75.11/10,000 हा अपूर्णांक दशांश रूपात लिहा. 75.0011. क्वेश्चन नंबर 149, आपण सकाळी काय करतो? ॲन्सर नंबर डी, ब्रेकफास्ट. क्वेश्चन नंबर 150, पी हा क्यूच्या नैऋत्येला 40 मीटर वर आहे. आर हा क्यूच्या आग्नेयेला 40 मीटर वर असल्यास आर हा पीच्या कोणत्या दिशेला आहे? ॲन्सर नंबर ए, पूर्व. क्वेश्चन नंबर 151, खालील शब्दाची इंग्रजी शब्दकोशानुसार मांडणी करा. तर डायरेक्टली आपण पाहूयात. ॲन्सर नंबर ए, 3 1 5 2 4. तर म्हणजे 3 कोणता आहे? रिपेंट. 1
रिपॉइंट 5, रिपोर्ट 2, रिपटाईल आणि 4, रेप्यूट. क्वेश्चन नंबर 152. खालील अंक अक्षरी चिन्ह क्रम याचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या. दिलेल्या पर्यायापैकी कोणते घटक वर दिलेल्या व्यवस्थेच्या डावीकडून 18व्या स्थानी घटकाच्या डाव्या बाजूने 6वा आहे? आन्सर नंबर ए हा 18व्या घटकाच्या काय 6वा आहे. क्वेश्चन नंबर 153. भारताच्या खालीलपैकी कोणत्या वन्यजीव अभयारण्यामध्ये गेंड्याचे संवर्धन करण्याचा प्रकल्प मार्गस्थ आहे? आन्सर नंबर सी काझीरंगा. 154. 50% स्पिरिट असलेल्या शेरीच्या बटमधून बटलरने वाईन चोरी केली. मग त्याने त्याच्या जागी 20% स्पिरिट असलेली दुसरी वाईन टाकली. त्यामुळे नवीन मिश्रणामध्ये फक्त 30% सामर्थ्य स्पिरिट होते. त्याने चोरलेल्या मूळ वाईनचे प्रमाण. आन्सर नंबर बी 2:3. क्वेश्चन नंबर 155. सरळ रूप द्या. 63 21 42 वजा 12 00 12 इज इक्वल 51 21 30. 156 इंग्लिशमधला क्वेश्चन आहे. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन फ्रेझल वर्ब इज गिवन बिलो. आउट ऑफ द 4 ऑप्शन चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन फ्रेझल वर्ब. The airline had to do away with 2 of its jet planes since they had been acting up lately. Answer number A not working properly. Question number 157. पेट्रोलचा दर्जा या शब्दात सांगितला जातो. आन्सर नंबर बी ऑक्टाईन संख्या. क्वेश्चन नंबर 158. जर फासा 3 वेळा फिरवला तर संभाव्य परिणामांची एकूण संख्या. आन्सर नंबर बी 6चा घन. क्वेश्चन नंबर 159. समजा एक बुद्धिमान विद्यार्थ्याच्या कुटुंबात काही समस्या झाल्या. त्याचा तुमच्यावर विश्वास आहे आणि तो तुमच्याकडे समाधानासाठी येतो. या परिस्थितीत तुम्ही काय कराल? आन्सर नंबर बी आपण धैर्याने विचार कराल आणि काही अनुकूल उपाय सुचवाल. क्वेश्चन नंबर 160. मुलीच्या रांगेत दिव्या डावीकडून 9व्या आणि उजवीकडून 7व्या क्रमांकावर आहे. रांगेत एकूण किती मुले आहेत? आन्सर नंबर बी 15 मुले आहेत. क्वेश्चन नंबर 161. एका घनाकृतीच्या 3 अवस्था दाखवल्या आहेत. त्यावर अवलंबून हे शोधून काढा की दिलेल्या आकृतीमध्ये 5 या अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल? तर आन्सर नंबर डी 6. क्वेश्चन नंबर 162. 361 मल्टिप्लाय बाय 101 इज इक्वल. आन्सर नंबर सी 36 46 1. क्वेश्चन नंबर 163. विधान. X राज्यात गुन्ह्याचा दर वाढत आहे. कृतीचा कोर्स. शाळांमध्ये योग्य सक्तीचे करा. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची बदली करा. आन्सर नंबर डी 1 किंवा 2 दोन्ही अनुसरण करत नाही. 164 इंग्लिशमधला क्वेश्चन आहे. आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड सेंटेन्स. अ पर्सन गिवन टू मच अटेन्शन टू स्मॉल डिटेल्स अँड wanting everything to be correct and perfect. Answer number A fastidious. क्वेश्चन नंबर 165. खाली प्रत्येक प्रश्नात 2 विधाने 1 आणि 2 दिलेले आहेत. हे विधान एकतर स्वतंत्र कारण असू शकतात किंवा स्वतंत्र कारणाचे परिणाम असू शकतात. यापैकी एक विधान इतर विधानाचा परिणाम असू शकतो. दोन्ही विधाने वाचा आणि खालीलपैकी कोणता उत्तराचा पर्याय या दोन्ही विधानामधील संबंधाचे वर्णन करतो ते ठरवा. विधान 1. गेल्या सोमवारीपासून राज्य एक्समध्ये कारची विक्री कमी झाली आहे. 2. राज्य एक्सने अशा कारांची नोंदणी स्थगित केली आहे जे अलीकडेच नमूद केलेल्या उत्सर्जन नियमांची पुष्टी करत नाहीत. आन्सर नंबर ए 1 हा परिणाम आहे आणि 2 हे त्याचे तात्काळ आणि प्रमुख कारण आहे. क्वेश्चन नंबर 166. ABC हा त्रिकोण आहे आणि BCला समांतर असा DE काढला जो D आणि E बिंदूमध्ये इतर बिंदूंना कापतो. जर AB बरोबर 4.8 सेंटीमीटर, AC बरोबर 2.4 सेंटीमीटर, AD बरोबर 4.1 सेंटीमीटर असेल तर AE बरोबर किती? आन्सर नंबर बी 2.05 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 167. पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी वाक्य चौथे असेल. आन्सर नंबर एस. एस म्हणजेच काय? याच्यामध्ये ए सो एस चौथं असणार आहे. ते पाहून फळ विक्रेती स्त्री श्रीकृष्णाकडे मोहित झाली आणि त्याच्या मुठीत जे काय असेल त्या बदल्यात सर्व फळे त्याला दिली. क्वेश्चन नंबर 168. खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर शब्दसंख्या निवडा. आन्सर नंबर बी वाक. क्वेश्चन नंबर 169. 3 स्क्वेअर 9 स्क्वेअर इज इक्वल 3 मध्ये एक्सचे मूल्य आहे. आन्सर नंबर सी 6. एक्सचं मूल्य किती आहे? 6. क्वेश्चन नंबर 170.
विद्युत चुंबकीय तरंग अस्तित्वात आहे हा सिद्धांत प्रथम कोणी मांडला? आन्सर नंबर बी मॅक्सवेल. क्वेश्चन नंबर 171 रांगेशी संबंधित आहे. खालीलपैकी 4 दिलेल्या माहितीवर आधारित एका विशिष्ट प्रकारे समान आहे आणि त्यामुळे एक गट तयार केला जातो. त्या समूहाचे कोण सदस्य नाही ते शोधा. आन्सर नंबर ए बी. क्वेश्चन नंबर 172 निर्देश. पुढील प्रश्नापैकी प्रत्येक प्रश्नात एक संख्या गहाळ आहे. मालिकेचा नमुना समजून घ्या आणि योग्य संख्या निवडा. 2, 9, 23, 3, 8, 25, 4, रिकाम्या जागा 27. आन्सर नंबर ए 7. क्वेश्चन नंबर 173 दरमहा पैशावरील व्याज हे 1 रुपयाला 1 पैसा एवढे आहे तर प्रतिवर्ष दर किती टक्के आहे? आन्सर नंबर डी 12%. क्वेश्चन नंबर 174 खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखा. आन्सर नंबर सी सुलक्षण. क्वेश्चन नंबर 175 जर यस गुणेला टी चा अर्थ यस हा टीचा भाऊ आहे, यस अधिक टी चा अर्थ यस हा टीचे वडील आहे, तर खालीलपैकी कशाद्वारे ओ हा आर चा चुलत भाऊ आहे असे दिसते? आन्सर नंबर डी खालीलपैकी नाही. क्वेश्चन नंबर 176 खालील प्रश्नात उत्तरातील पर्यायापैकी कोणत्या पर्यायी आकृतीत प्रश्नातील आकृती अंतर्भूत आहे? आन्सर नंबर सी ही अंतर्भूत आहे. क्वेश्चन नंबर 177 जर त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1176 सेंटीमीटरचा स्क्वेअर असेल आणि त्याचा पाया आणि सुसंग उंचीचे गुणोत्तर 4:3 असेल तर त्रिकोणाची उंची काय आहे? आन्सर नंबर ए 42 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 178 बलाची व्याख्या न्यूटनच्या यातून येते. आन्सर नंबर ए गतीचा पहिला नियम. क्वेश्चन नंबर 179 प्राणी पेशीमध्ये काय उपस्थित नाही? आन्सर नंबर ए पेशी भित्तिका. क्वेश्चन नंबर 180 प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत ज्याच्या खाली ए बी सी आणि डी असे 4 विधान आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असेल. जेव्हा मी शॉपिंगला जातो मी क्षुल्लक गोष्टीवर पैसा घालवत नाही. मी शॉपिंगला गेलो, मी शॉपिंगला गेलो नाही. मी क्षुल्लक गोष्टीवर पैसा घालवला नाही, मी क्षुल्लक गोष्टीवर पैसा घालवला. आन्सर नंबर ए आणि सी. मी शॉपिंगला गेलो, मी क्षुल्लक गोष्टीवर पैसा घालवला नाही. क्वेश्चन नंबर 181 एका व्यक्तीने काही रुपये 1,25,000 संत्री या दराने काही संत्री खरेदी केली. 25% नफा मिळवण्यासाठी रुपये 1,00,000 त्याने किती संत्र्याची विक्री करावी? आन्सर नंबर ए 20. क्वेश्चन नंबर 182 सब्रिनाने यावर्षी आपला 79वा वाढदिवस साजरा केला. तरीही ती समाजात सक्रिय असून तिला नवीन गोष्टी शिकून घेणे आवडते आणि ती कविता करते आणि अलीकडे चित्रकलेतही आपला हात आजमावून पाहत आहे. तिच्या अनुकूल क्षमतेची ही सर्व उदाहरणे हे प्रदर्शित करतात. आन्सर नंबर डी मानसिक वय. क्वेश्चन नंबर 183 जलोद या शब्दाची संधी सोडवा. आन्सर नंबर बी जेल अधिक ओघ. क्वेश्चन नंबर 184 खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? आन्सर नंबर ए खसखशीत. क्वेश्चन नंबर 185 खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? आन्सर नंबर डी झिंगणे, झपाटणे, झांजर, झावळणे. क्वेश्चन नंबर 186 रणथंबोर राष्ट्रीय उद्यान रिकाम्या जागा या राज्यामध्ये आहे. आन्सर नंबर बी राजस्थान. क्वेश्चन नंबर 187 एका वर्गातील 54 विद्यार्थ्यांपैकी 22 मुली आहेत. मुलीची टक्केवारी काय आहे? आन्सर नंबर बी 40.74%. क्वेश्चन नंबर 188 संलग्न आकृतीमध्ये ए बरोबर सी डी आणि बी सी बरोबर ई डी तर वाय काढा. आन्सर नंबर ए 70°C. क्वेश्चन नंबर 189 खालील प्रश्नात उत्तरातील पर्यायापैकी कोणत्या पर्यायाकृतीत प्रश्नातील आकृती अंतर्भूत आहे? आन्सर नंबर सी ही आकृती अंतर्भूत आहे. क्वेश्चन नंबर 190 शशी पश्चिमेला 3 किलोमीटर जातो आणि मग डावीकडे वळून 2 किलोमीटर जातो आणि मग उजवीकडे वळतो आणि मग 1 किलोमीटर जातो. तो पुन्हा उजवीकडे वळतो आणि 5 किलोमीटर जातो. तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती दूर आहे? आन्सर नंबर ए 5 किलोमीटर. क्वेश्चन नंबर 191 राज्याच्या राज्यपाल यांच्याद्वारे नियुक्त केला जातो. आन्सर नंबर डी राष्ट्रपती. क्वेश्चन नंबर 192 प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत. त्याच्या खाली ए बी सी डी असे 4 विधान आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्याच्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असेल. तिच्याकडे एक तर कुत्रा आहे किंवा मांजर आहे. तिच्याकडे एक मांजर आहे, तिच्याकडे एक कुत्रा आहे. आन्सर नंबर डी आहे. तर पहा तिच्याकडे कुत्रा नाही,
आणि तिच्याकडे मांजर आहे. क्वेश्चन नंबर 193 दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते बाहेर काढा. ॲन्सर नंबर डी ठेवणे, मुंगी, बाहू, घुबड. क्वेश्चन नंबर 194 दमस्कस ही रिकाम्या जगाची राजधानी आहे. ॲन्सर नंबर यापैकी कोणीही नाही. क्वेश्चन नंबर 195 सर्व पुस्तक बॉक्सेस आहेत, सर्व बॉक्सेस पेन्स आहेत, सर्व पेन्स कागद आहेत. निष्कर्ष काही कागद पुस्तक आहेत, सर्व पुस्तक कागद आहेत, काही पेन्स पुस्तक आहेत, सर्व बॉक्सेस पुस्तक आहेत. ॲन्सर नंबर सी केवळ निष्कर्ष 1, 2, 3 निघेल, तिन्ही निघणार आहे. क्वेश्चन नंबर या शब्दामध्ये अक्षराच्या किती जोड्या आहेत, ज्यामध्ये प्रत्येकमध्ये वर्णमालेप्रमाणे शब्दामधील खूप अक्षरे आहेत. ॲन्सर नंबर बी 1. क्वेश्चन नंबर 197 चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द गिवन वर्ड. व्हिजिलंट, वॉचफुल. क्वेश्चन नंबर 198 खालील शब्दाची तार्किकपणे मांडणी करा. ॲन्सर नंबर डी 3, 5, 1, 2, 4. 3, 5, 1, 2, 4. 3 येणार पहिले शिक्षण, नंतर 5 नोकरी, नंतर 1 उत्पन्न, नंतर 2 दर्जा आणि 4 कल्याण. क्वेश्चन नंबर 199 दिलेल्या पर्यायामधून श्रेणी पूर्ण करणारी योग्य आकृती निवडा. तर ॲन्सर नंबर डी नंबरची आकृती श्रेणी पूर्ण करते. क्वेश्चन नंबर 200 एक उत्कृष्ट संप्रेषणामध्ये हे अपेक्षित नाही. ॲन्सर नंबर बी बाह्य किंवा शारीरिक सौंदर्य. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या चॅनलवरती परिपूर्ण 200 मार्कचा पेपर कंप्लीट केलेला आहे. आपल्या चॅनलवर 5वा पेपर हा होता. या अगोदर आपण 4 पेपर कंप्लीट केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्यावेत. व्हिडिओ छान वाटल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.